मित्रांनो 1-2 मिनटं किंवा 5 मिनटं जर उशीर झाला असता इथं यायला तर हे भाऊ अक्षरशः रेल्वे खाली गेला असता. रांगत रांगत वर ट्रॅकपर्यंत चाललेला. रेल्वे आलेली बी ह्याला कळलं नाही. बिअरच्या बाटलीची काच तिथं पडलेल्या पायाला घुसले काय माहिती. का हो इकडे कसं काय फिरताय हो? रेल्वे बिल्वे कळते तुम्हाला? हा रेल्वे कळते का तुम्हाला? मग रेल्वे स्टेशनला कशाला चालले तिकडे? आता एक कोणतरी मेंबर आलता. होय आपण रेल्वेचा आवाज बिवाज काय कळतो का तुम्हाला? मग काय कळतंय तुम्हाला? झालं गेलं जाऊ दे. झालं गेलं जाऊ द्या. काय करूया? अहो, काय झालं असतं माहित आहे तुम्हाला आता? काय राव मित्रांनो मनोरुग्ण आहे बेवारस आहे कोण आहे माहीत नाही. पण मगाशी लाईव्ह संपल्यावर मला लाईव्ह बंद पडलं. मगाशी टेन्शनमध्ये होतो. एक फोन आला की तालुका पोलीस स्टेशनच्या आसपास एक बेवारस मनोरुग्ण भटकतंय त्याला घेऊन जावा. चला म्हटलं लाईव्ह बंद पडलाय ते पडलाय शोध घेत घेत त्याला नवीन माणूस रेस्क्यू करू. पण तालुका पोलीस स्टेशनपासून शोध घेत घेत माहिती घेत घेत इथं आलो तर काही रोड आहे मेन रोड. उभं राहून नीट ही मेन रोड आहे. इथं असं चाललेलो लांब ह्या बाजूला हे भाऊ दिसला आणि गाडी लावून उतरून येईपर्यंत ह्या भाऊनं हळूहळू सरकत वर पटरीकडे चाललेला आणि पलीकडे येत होती रेल्वे. जीवदान भेटलेला आहे जीव वाचलेला आहे मनोरुग्ण आहे. चुकून त्या ठिकाणी जात होता तो त्याला कळत नाही वाहनातनं गेलेलं करतोय. दादा वर बघा की थोडं. काय नाव आहे तुमचं? संतोष बाळासाहेब. संतोष बाळासाहेब माने. पंढरपूरात कसं काय आला तुम्ही? भटकत आलाय. घर कुठं आहे तुमचं? गाव सांगतो नाव सांगतो. संतोष बाळासाहेब माने कळलं मला. गाव सांगा. गाव संतोष बाळासाहेब माने राहणार बहिरेवाडी. बहिरेवाडी कुठं आलं? बहिरेवाडी तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर. तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर. हा इकडे कसं काय आलाय? घरी कोण आहे? घरी घरी कोण नाही. कोण नाही घरी. आता त्रास काय तुम्हाला? फक्त अंग दुखते. अंग दुखतंय. अजून काय होतंय? दुसरं काय नाही. दुसरं काय नाही. चालता येणार की तुम्हाला? काय झालंय? तेच बसलेलं उठा येईल आज काल बसून बसल्याला उठा येणार. मग काय दवाखान्यात जायचं का आश्रमला जायचं? आश्रमला नाही दवाखान्यात गेलेलो बरं. दवाखान्यात जायचंय. काय त्रास होतोय का? होय दवाखान्यात जावं लागतं. दवाखान्यात काय त्रास होतोय? हा त्रास काय होतोय? कसं आहे ह्याच्या नसा जरा बंद झाल्या. तो चेहऱ्यावर होत नाही का? चेहरा हो काय झालंय चेहऱ्याला? ते काल हे झालं ना अवघडलंय. अवघडलंय. 4 दिवसात होईल. ठीक आहे चला दवाखान्यात नेऊ. मित्रांनो दवाखान्याची गरज वाटते त्यांना बघून. आश्रमला न्यायची सध्या तर गरज वाटत नाही. दवाखान्याची गरज वाटते. मला दवाखान्यात गरज आहे. नेतो. कुठं जायचं आता? दवाखाना कुठं मला माहिती. दवाखान्यात. ठीक आहे चला. तर मित्रांनो वेळ आणि काळ किती महत्वाची असते चावी गाडीची हे शब्दात मी तुम्हाला सांगू शकत नाही. पूर्ण इथं घाणच आहे बघा. बसाच. हात आत घ्या. तर मित्रांनो हे मेन रोड आणि हाकेच्या अंतरावर म्हणजे अगदी समोर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. तर बघा या ठिकाणी ते दादावर होते आणि गाडी इथं लावेपर्यंत उतरेपर्यंत युसुफबाईच्या हातात मोबाईल देपर्यंत रेल्वे आलेले कळलं नाही. व्हिडिओ त्यांच्या घराचा शोध लागावं गांभीर्य कळा म्हणून व्हिडिओ घ्यावं म्हणलं. फक्त व्हिडिओ हातात घेईपर्यंत रेल्वे आलेली कळलं नाही. कसं पळत जावं काहीच कळलं नाही. हे समाजकार्य करत असताना एवढं सांगणं आहे की जाणून बुजून जर कोणी पंढरपुरात आणून सोडला असेल तर दुर्दैव आहे दुर्दैव. मित्रांनो आता सध्या जास्त काही बोलत नाही. विकनेस आहे त्यांना. अशक्तपणा आहे. आजारी आहेत. खूप अशक्त आहेत. त्यांना पहिलं आपण उपजिल्हा रुग्णालयाला घेऊन जाऊ कारण ॲम्ब्युलन्सची वाट बघावं एवढे आपल्याला सध्या तरी वेळ नाही. चला वेळ न घालवता त्यांना हॉस्पिटलला घेऊन जाऊ. चल चल बस. तर मित्रांनो
त्यांना घेऊन आपण पंढरपूर जिल्हा रुग्णालयाला चाललो आहे. तर आता टाईम काय झाला आहे ते तुम्हाला अगोदर दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर 11:38 झालेत. तर आपण यांना पंढरपूर जिल्हा रुग्णालयाला घेऊन जाऊ, कारण यांना आधारापेक्षा ट्रीटमेंटची जास्त गरज आहे. आणि बेवारस असल्यामुळं 108ला बोलवण्याची गरज होती, पण 108 माणसाचा जीव गेल्यावर येते, त्यामुळं आपण 108ला बोलवायचं बंद केलंय. तर वेळ न घालवता यांना दवाखान्यात घेऊन जाऊ. बाकीचा विषय तुम्हाला नंतर दाखवतो. व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा. तर मित्रांनो, पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी आपण त्या भाऊला घेऊन आलोय. या ठिकाणी आपली गाडी लावूया. आणि हा भाऊ या ठिकाणी आपल्यासोबत गाडीत आहेत. तर आता हॉस्पिटलला आपण आलोय. व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा. हो या. बसायचं. सर का मग पाहिजेवर ठेव. मित्रांनो, आता आपण हॉस्पिटलमध्ये घेऊन चाललोय. व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा. तो आता आतमध्ये गेल्यावर काय विषय होतोय काय होत नाही. पेशंट आहे ना, पेशंट घे. पेशंट तिकून ये, पेशंट घेतो. व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा. इथून पुढची अपडेट मी तुम्हाला देणार आहे. तर मित्रांनो, ट्रीटमेंट चालू आहे. हातावर सापाचा टॅटू आहे. तर ॲडमिट केले आपण हॉस्पिटलमध्ये आणून. आता त्यांचा घरचा शोध घेणं गरजेचं आहे. अशा प्रकारे त्या ठिकाणी रेस्क्यू करून हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो आहे. सध्या ॲडमिट केले. तब्येतीची सुधारणा होईपर्यंत, तब्येत सुधारेपर्यंत हॉस्पिटलमध्ये राहतील. घरचा शोध आला तर घरचे आले तर घरी घेऊन जातील. नाही घरचा शोध लागला तर मग आपल्या आश्रमला आपण घेऊन जाऊ. महत्त्वाची माहिती देणार आहे. व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा. त्यांना त्या ठिकाणावरनं रेस्क्यू करणं असेल, वेळेत जाऊन पोचणे असेल आणि त्यांना इथं घेऊन येणं असेल, जी काय लिगली ट्रीटमेंट आहे ती MLC दाखल करून योग्य ती प्रोसेस करून त्यांना ॲडमिशन दवाखान्यात मिळवून दिलेलं आहे. आता मी माझं काम केलं आहे मित्रांनो. तुम्हाला तुमचं काम करायचं आहे. तर तुमचं काम काय ते आता मी तुम्हाला सांगतो. संतोष बाळासाहेब माने असं त्यांचं नाव आहे. आणि त्यांनी सांगितलेला पत्ता राहणार बहिरेवाडी, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर. ह्या लोकेशनपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ पाठवायचा आहे. त्यांच्या गावापर्यंत, त्यांच्या घरापर्यंत, त्यांच्या नातेवाईकापर्यंत, त्यांच्या मुलाबायकांपर्यंत, भाऊबंधू, आईवडिलांपर्यंत, जेणेकरून कंडिशन क्रिटिकल आहे, विकनेस भरपूर आहे. डॉक्टर त्यांच्या हिशोबानं काम करतात. थोडंफार सलाईन वगैरे लावू म्हटले. BP जर नाही नॉर्मल आला, जे काय त्यांच्या पद्धतीनं, तर ICUमध्ये शिफ्ट करू म्हटलेत. पण त्यांनी आहेत तोपर्यंत त्यांना बरं वाटत हीच पांडुरंगाचरणी प्रार्थना आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो, तुम्हाला त्यांच्या घरचा शोध घ्यायचा आहे. नक्कीच घरचा शोध लागावा हीच माझी कळकळीची तुम्हाला सर्वांना विनंती आहे. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. एक गरजू व्यक्तीला अशा ठिकाणं आणणं, कारण हे सगळी पांडुरंगाची लीला आहे. एवढ्या कमी वेळात मी तिथं पोचलो, कमी वेळात त्यांना इथं आणलं आणि आता ते ट्रीटमेंट घेत आहेत. घरचा शोध लागला तर घरी जातील, घरचा शोध नाही लागला तर आश्रमला येतील. फक्त एवढंच म्हणणं आहे, घरच्यांनी आणून सोडले का स्वतःहून आलेत, ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करावा लागेल.
जाणून बुजून घरच्यांनी ह्या कंडिशनमुळं आहेत म्हणून आणून सोडलं असेल तर योग्य ती कारवाई त्यांच्या घरच्यांवर आपण करूया. आपल्याकडे जे सामाजिक संस्थेकडे आपल्याकडे ऑथोराइज आहे, आपल्याला ज्या ठिकाणी अधिकार आहेत की अशा निराधार लोकांना जे रस्त्याला सोडतात त्यांच्या नात्यावर कारवाई करण्याची. नातेवाईक जर प्रामाणिकपणे घ्यायला आले तर आपल्याला काय अडचण नाही, त्यांचा माणूस त्यांना मिळावा. आता ह्या व्यक्तीची मिसिंग केस पंढरपूर शहर पोलीस स्टेशनला नोंद आहे का किंवा इतर ठिकाणी कुठं नोंद आहे ह्या प्रयत्न मी करतोय. पण आता मी तुम्हाला जे नाव सांगितलं त्या नावापर्यंत व्हिडिओ जास्तीत जास्त त्या गावापर्यंत व्हिडिओ शेअर करा. हा व्हिडिओ इथं थांबवतोय. समाजकार्य कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, मानाचा रामकृष्ण हरी.